नेर येथील कारंजा रोडवर असलेले सुप्रभा मंगल कार्यालयात माजी केंद्रीय कृषी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वसंत गुईखेडकर हे मंचावर विराजमान होते। प्रमुख पाहुणे म्हणून नाना भोकरे, डॉक्टर आशिष तावडे, डॉक्टर दीपक सव्वालाखे, डॉक्टर अश्विनी गावंडे, डॉक्टर प्रफुल्ल गिरी, डॉक्टर वरुण डहाके, डॉक्टर घनश्याम गावंडे मंचावर विराजमान होते। रक्त घेण्याकरिता नागपूर येथील रक्तपेढी उपस्थित होते। रक्तदान सुभाष भोयर, राजू इंगोले व अन्य कार्यकर्त्यांनी रक्तदान केले। कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता सुनील खाडे, युवराज अरमड, रामभाऊ मोहोड, कोमल नहार, ऋषिकेश भावसार व अन्य कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले। आरोग्य व रक्तदान शिबिराचा नेर तालुक्यातील अनेक नागरिकांनी लाभ घेतला। या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुनील खाडे, संचालन विवेक भुईखेडकर तर आभार ऋषिकेश भोयर यांनी मानले। पाहुण्यांच्या आभाराने कार्यक्रमाची सांगता झाली। आज माननीय शरदचंद्रजी पवार यांच्या वाढदिवसानिमित्त नेर या ठिकाणी नेर तालुक्यामध्ये जो कॅम्प अरेंज करण्यात आला आहे, तर त्या कॅम्प मार्फत मला एक असं सांगायची इच्छा आहे की सर्व स्त्रियांसाठी एक महत्त्वाची गोष्ट अशी की स्त्रिया कंटिन्यू सकाळपासून उठल्या की कामांच्या लागतात, त्यांना अजिबात कुठे स्वतःकडे लक्ष द्यायला वेळ नसतो। तर त्यांनी बेसिकली त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे, कारण जर स्त्री सशक्त असेल तर तिचं कुटुंबाची ती व्यवस्थित काळजी घेऊ शकेल आणि तिचं कुटुंब पण सशक्त राहील आणि सुदृढ राहील। तर जसं तिने जर मुलगी छोटी आहे, ती वयात येत आहे, तर तिच्या मासिक पाळीबद्दल तिचा अवेअरनेस, मग जर घरात कुठली गरोदर स्त्री असेल तर तिच्या प्रेग्नन्सीबद्दलच्या महत्त्वाच्या काही सूचना आहेत आणि घेण्याची काळजी आहे। तर स्त्री जर म्हातारी असेल एखाद्या घरामध्ये, तर तिला जे म्हातारपणात येणाऱ्या अडचणी आहेत तर त्या अडचणी पण बऱ्याच असतात। तर योग्य वेळोवेळी त्यांनी संवाद साधणे सर्वात महत्त्वाची गोष्ट मला इथे दिसते। म्हणजे जर तुम्हाला येणाऱ्या अडचणीत जर तुम्ही कुणापर्यंत पोहोचवल्या नाही तर त्या अडचणींचा कधी मोठा डोंगर होईल सांगता येत नाही। तर तुम्ही संवाद एक साधू शकता, ज्या संवादातून समोरच्या व्यक्तीला तुमच्या अडचणी सांगू शकता। मग ती घरातली सिनियर असो किंवा तुमची मैत्रीण असो किंवा आजूबाजूचे कुणी स्त्रीरोग तज्ज्ञ असो किंवा डॉक्टर असो, तुम्ही कुठेही त्यांचे सल्ले घेऊ शकता आणि हे करायलाच पाहिजे, हे आवश्यक आहे। जेव्हा प्रत्येक स्त्री स्वतःच्या तब्येतीची आरोग्याची काळजी घेईल तेव्हाच ती एक सुदृढ फॅमिली निर्माण करू शकते। नवनाथ दरोई, विदर्भ न्यूज, नेर, परसोबन।